खंयचो माणूस एका विद्येसाठी आपलो बळी देऊक शकता. खरोखरच हे एक मूर्खपणा असा. पण एका माणसान एका विद्येसाठी बळी दिल्यान आणि त्यानंतर त्या गावात जो काय प्रकार घडलो, जा काय सगळ्यांका अनुभव गावला, ता इतक्या भयंकर होता की त्याचा तुम्ही विचार देखील करूक शकत नाही. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, एका गावात घडलेली ही घटना इतकी भयंकर होती की सगळे गावकरी थरथर कापले आणि अजूनव टाकून विसराक शकला नाही. आणि शेवटी जो काय प्रकार घडलो तो अजिबात चुकवू नको. गोष्ट शेवटपर्यंत ऐका, तुमची झोप उडल्याशिवाय राहायची नाही. चला तर मग आता आपण वळाया या घटनेकडे. एका गावात एक पंडित दाम्पत्य होता, ज्यात बापट आणि त्यांची बायको रंजना हे दोघोले पंडितच होते. गावात त्यांका मान होतो. सगळेजण त्यांका बापट काका म्हणून हाक मारायचे. गावात खंयचो धार्मिक कार्यक्रम असो किंवा कोणाकडे पूजा असो, बापट काकांशिवाय काम बाकी कोण करायचं नाही. इतके ते गावात प्रसिद्ध होते. आणि नुसते गावातच नाही, गावाच्या बाहेरसुद्धा जवळ जेवढी गावं होती थंयसुद्धा लोक लांब लांबसून त्यांका बोलवायचे. बापट काकांचे वडील हे सुद्धा पंडित, ज्यामुळे त्यांच्याकडे सगळे ग्रंथ, नवनवीन स्तोत्र, सगळ्या धार्मिक कार्यांची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे होती. त्यांच्या वडिलांपासूनच ते सुद्धा ह्या सगळ्या शिकले होते आणि त्या आता पुढे ते चालवत होते. त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही होती, कारण साक्षात देव त्यांच्या घरात राहायचो. पण म्हणतात ना, कधी कधी देवसुद्धा परीक्षा बघता. देवान बापट काकांची परीक्षा बघितल्याने, ती म्हणजे माणसाक सगळा सुख कधीच देव देत नाही. एक खंयची तरी बाजू ह्यो तो लंगडीत ठेवता. आणि बापट काकांची लंगडी बाजू होती त्या म्हणजे बाळ. लग्न होऊन देखील त्यांका संतान होत नाही होता. ते एकुलते एक असल्यामुळे त्यांका आपली पिढी पुढे चालवसाठी मुलाची गरज होती. पण ह्यासुद्धा देवाच्याच हातात असता. तेका कोण काय करूक शकत नाही. लग्न झाल्यानंतर 3-4 वर्ष उलटून गेली, पण मुलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी घरात त्यासाठी पूजा वगैरे करूक सुरुवात केल्याने जी खंयची पूजा करूक गावात ती पूजा ते करूक लागले. पण तेकासुद्धा यश येत नाही होता. बघता बघता 4-5 वर्ष उलटून गेली. शेवटी मग त्यांनी म्हटल्याने की आपण एखाद्या वैद्यक किंवा डॉक्टराक दाखवूया. तेव्हाच्या काळी आतासारखे सोयीसुविधा नाही होते. पण तरी देखील त्यांनी जवळच्याच आपल्या वैद्यांका विचारल्याने आणि त्यावर वैद्यांनी काही उपाय देखील सांगितल्याने ते उपाय ते करूक लागले. पण तेकासुद्धा काही यश इला नाही. बघता बघता बापट काकांका खूप त्रास होऊक लागलो. त्यांची मनापासून खूप इच्छा होती की आपली पिढी पुढे चालवसाठी कोणतरी व्हाया. ते खूप प्रयत्न करत होते. जो कोण माणूस जा काय सांगित ते उपाय ते करून बघत होते. पण 4-5 वर्षांदेखील त्यांच्या हाती कायच इला नाही. शेवटी ह्या सगळ्या देवाच्या हातात असता. ज्याच्या नशिबी नाही ते कथा होत नाही. पण ह्याच बापट काकांका पटला नाही. ते ह्या सगळ्यात इतके पुढे निघान गेले की त्यांका आता कायव करून आपली पिढी पुढे चालवायची होती. आणि नेमकं त्यांनी एक चुकीचा रस्तो पकडल्याने सगळे पूजा, वैद्यबुवा सगळे करून झाले. पण तरी पण काय यश इला नाही म्हणून ते मांत्रिक आणि मोठमोठ्या बाबांकडे जाऊक लागले. लोकांका त्यांचंसुद्धा अनुभव इलेलं होतं. त्यामुळे लोक म्हणायची की ह्या माणसाकडे जावा, ते नक्कीच काहीतरी मार्ग सांगतील. म्हणून बापट काका आणि त्यांची बायको रंजना दोघे देखील त्या बाबांकडे किंवा एखादं मांत्रिक वगैरे असत तर त्याच्या भेटीक जायचे. रंजनाकसुद्धा आपल्या मुलबाळ होत नाही म्हणून भीती वाटाक लागली होती. कारण तेव्हाच्या काळची लोकांची मानसिक स्थिती ही जरा वेगळी असायची. मुलबाळ नसत तर खूप काय काय ऐकान घेऊचा लागायचा. ह्या भीतीन रंजनासुद्धा ह्या सगळा करूक तयार झाली होती. बघता बघता त्यांनी ते बाबा, मांत्रिक ह्या सगळा काही करून बघितल्याने पण त्यातसुद्धा त्यांका काय यश इला नाही. आणि अखेरीस त्यांनी मग हार मानल्याने
आता काय करूचं तेंका सुधरत नाही होतं. त्यांच्याकडे उपाय तर खूप होते. दत्तक वगैरे मूल घेऊक शकले असते, पण तेंका स्वतःचा मूल हया होता. आणि ह्योच त्यांचा विचार तेंका पुढे जाऊन जा काय करूक लावणार होतो ह्याचा तुम्ही विचार देखील करूक शकत नाही. तर झालं असं, बापट काका खूप फिरले आणि त्यानंतर त्यांका शेवटी एका माणसाची अशी माहिती कळाली की तो माणूस हमखास या सगळ्यासून मार्ग काढणार होतो. त्याच्याकडे गेलेलो माणूस कधीच रिकामी हातान मागे यायचो नाही अशी त्याची ख्याती होती. पण तो माणूस होतो मुस्लिम. पण तरी देखील बापट काकांनी म्हटल्याने की इतक्या सगळा करून झालं, मग आता ह्या पण करून बघूया. म्हणून त्यांनी त्या माणसाक जाऊन भेटायचं ठरवल्याने त्या माणसाचं नाव होतं आवेश. ते त्या माणसाकडे गेले आणि त्यांनी त्या माणसाक आपली ही समस्या सांगितल्याने बापट काकांचं या सगळा बोलणं ऐकन तो माणूस म्हणालो की तुम्ही अखेरीस बरोबर माणसाकडे येलास. मी तुमका 100% गॅरंटी देऊन सांगतोय की तुमचं काम होतलं. त्या माणसाचे ते बोल ऐकन बापट काका खूप आनंदी झाले. तेव्हा बापट काकांनी आपल्यासोबत एका मित्राक नेल्याने होता, त्यांचा जिवलग मित्र चिराग. त्यामुळे हो सगळं काय प्रकार होतो, त्या माणसानं काय काय सांगितल्यान या सगळा चिरागका देखील माहिती होतं. तर ते दोघजण त्या माणसाच्या भेटीक गेले. तेव्हा त्यांनी सांगितल्यान की मी तुमचं काम करून देऊ शकतोय, पण तुमका मी सांगितलेल्याच पद्धतीन सगळे विधी करूचे लागतले. त्या सगळं ऐकान बापट काका कसलोच विचार न करता तयार झाले. पण त्या माणसांचे विधी करूक दिल्या नव्हते. ते विधी साधे सुधे नसन, ते काळे विधी होते. आणि काळे विधी करणं म्हणजे किती धोकादायक असतं या तर तुमका सगळ्यांका माहितीच असत. काळ्या विधीन कधीच कोणत्या माणसाचा भला होत नाही. पण तेव्हा बापट काका इतके त्या सगळ्याच्या आहारी गेले होते की ते काय करतात आणि त्यांका काय करूचा हा त्यात त्यांका समजत नाही होतं. पण जेव्हा त्यांच्या मित्राक जेव्हा कळालं की हो काळे विधी करून माणूस नकोता काहीतरी करूक सांगता, तेव्हा त्यांनी बापट काकांका सावध केल्यान तो म्हणालो, ह्या बघा, ह्या एकदम चुकीचा, ह्यो मार्ग एकदम चुकीचो असा, ह्या मार्गान न गेलेल्यात बरा. पण त्या माणसानं असं बापट काकांका काय भुरळ घातल्यार त्यात तेका समजलं नाही. बापट काका कोणाचंच काय ऐकाक तयार नाही होते. ते म्हणाले, माका फक्त माझा संतान हवा, त्यासाठी काय करूचं लागला तरी चलत मी करीन. शेवटी त्या माणसान हेंका ते विधी करूक सांगितल्यान ते विधी इतके भयंकर होते की त्यांचं मित्र पूर्ण चक्रावूनच गेलो. घरातले सगळे देव एका फडक्यात गुटाळून माळ्यावर ठेवचे होते. आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे जे वस्तू त्यांनी दिल्या नव्हते ते घरात मांडून त्यांची पूजा अर्चना करूची होती. आणि ते वस्तू दिसाक खूप भयंकर होते. पण त्या माणसान बापट काकांका आश्वासन दिल्या नव्हतं की ह्या जर तुम्ही केलास तर तुमका मूलबाळ झाल्याशिवाय राहायचं नाही, हे माझे शब्द आहेत, वया तर मी तुमका लिहून देतोय, असा काहीसा बोलान बापट काकांका त्यांनी फसवल्यान. पण त्या माणसान जा कृत्य केला नव्हता ता जर तुमका समजलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहायची नाही. कारण त्या माणसान बापट काकांकडे आपल्याकडचो एक जीन त्यांच्याकडे पाठवल्या नव्हतं. जीन म्हणजे काय असतं ह्या तुम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये ऐकलं असाल. तो जीन त्यांच्या घराकडे जाणार होतं आणि त्यानंतर जा काय घडणार होतं त्याची कल्पना बापट काकांका अजिबात नाही होती. जेव्हा त्या माणसानं त्या जिनाक बापट काकांसोबत त्यांच्या घराकडे पाठवून दिल्यान तेव्हापासून बापट काकांच्या घरात जा काय घडाक लागला त्या सगळ्या प्रकारान ते हादरानच गेले. पहिल्यांदा त्यांका कायच समजलं नाही. त्यांका वाटलं की आपण जसे पूजा करतो तशी त्यांची काहीतरी वेगळी पूजा असत. ह्या हेतून आपला त्याने तर सगळा सामान मांडल्याने आणि त्या आवेश नावाच्या माणसानं सांगितल्याप्रमाणे सगळी ती पूजा वगैरे करूक लागले. घरात बायकोक देखील समजला की हो काहीतरी वेगळं प्रकार आणि काळी विद्या वगैरे असा. पण तरीसुद्धा तिने देखील एका विरोध करूक नाही, कारण तीसुद्धा ह्या सगळ्या खूप कंटाळली होती आणि तिका मुलाबाळाची खूप गरज होती. बघता बघता बापट काकाने त्यांची बायको रंजना हे दोघवले. त्या माणसानं पाठवलेल्या सगळ्या वस्तूंची मांडणी करून मंत्रजप वगैरे करूक लागले. त्याका जा काय व्हया त्या शक्तीसाठी
त्यांचं आपण जसं प्रसाद ठेवतो तसं त्यांचं काहीतरी देणं असायचं. ताते त्या शक्तिक द्यायचे आणि असा काहीसा त्यांचं चालू होतं. बघता बघता 7-8 दिवस निघान गेले आणि त्यानंतर त्या जिनान बापट यांच्या बायको रंजना याच्या शरीरावर ताबो घेतल्यान आणि तो तिका रात्रीचं खूप त्रास देऊक लागलो. अचानक एक दिवशी रात्री रंजना मोठमोठ्या नारडाक लागली. असं वाटत होतं की तिच्या अंगात कोणतरी शिरलं आणि तिका त्या सगळ्याचा प्रचंड त्रास होता. तिचा आरडाओरडीचा आवाज ऐकून आजूबाजूची लोका गोळा झाली. सगळेजण हाक मारूक लागले, "ओ बापट काका, काय झालं?" पण तेंका काय कळत नाही होतं. सगळेजण बघूक लागले तर रंजना एकदम वेड्यासारखी करूक लागली. सगळे म्हणाले, "हो काय प्रकार हा? अचानक ताईंका झाला काय?" कोणाकच काय समजत नाही होतं. बघता बघता 1-2 दिवस तसेच निघान गेले. दर दिवशी रात्री रंजनाक झटके यायचे. ती मोठमोठ्यानं आरडायची. केस वगैरे मोकळे सोडून ती घरभर फिरायची. सगळेजण बापट काकांका म्हणाक लागले की काहीतरी बाहेरचं वगैरे लागलेलं दिसतं, तुम्ही काहीतरी पूजा वगैरे घाला. पण त्या सगळं बापट काका करूक शकत नाही होते, कारण त्या आवेश नावाच्या माणसान त्यांका सक्त ताकीद दिल्या नव्हती की घरात देवपूजा किंवा इतर काही एक करूक तुमका परवानगी नाही. तुम्ही जर चुकान जर या केलास तर ह्या सगळा पाण्यात जातला. त्यामुळे बापट काकांकडे काय पर्याय नाही होतं. जा काय होता ता ते नुसते बघत होते. लोकांका नंतर कळाक लागला की नक्कीच काहीतरी बापट काकांकडून चूक झाली, कारण त्यांच्या घरातला सगळा सामान त्यांनी बघितल्याने होतं आणि ह्या सगळा सामान काळी विद्येसाठीच वापरला जातं ह्या त्यांका कळान चुकलं. त्यांच्या गावातले ते बापट काका पूर्णपणे बदलान गेले होते. ज्यांका सगळेजण पंडित म्हणून ओळखायचे ते आता तसे वाटत नाही होते, कारण ते चुकीच्या मार्गाक लागलेले. बघता बघता रंजना यांची तब्येत बिघडाक लागली. तशी ती आधी धडधाकट आणि भरीव शरीराची होती, पण ह्या 7-8 दिवसांमध्ये तिच्यासोबत असं काय प्रकार घडलो की ती पूर्णपणे आळान गेली. एकदम जाडजूड शरीराची बाई एकदम काटकोळी होऊन बसली. नुसती हाडा तिची दिसाक लागली. आणि तुमका तर माहिती असं काय प्रकार घडलो की गावात सगळीकडे चर्चा होताच, त्यासोबत आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा ही बातमी पोचता. तेव्हासुद्धा असाच झाला. जेव्हा आजूबाजूच्या गावकऱ्यांका कळालं की बापट काकांच्या घरात असं प्रकार घडतं, तेव्हा ते बायका आपले वैनिक भेटा केले. येऊन बघतात तर ते पहिल्यांदा रंजना यांका ओळखाकच तयार नाही, कारण ती बाई दिसाक पहिली वेगळी आणि आता संपूर्ण बदलानच गेली होती. पूर्णपणे मराक टेकल्यासारखी वाटाक लागली. तो सगळं प्रकार बघून लोका खूप घाबरली. बापट काकांका समजावूक लागली की हो काय प्रकार हा, ताबडतोब ह्या कायदा बंद करा, नाहीतर कोणाक तरी बाहेर वगैरे विचारा. या ताईंची तब्येत खूपच बिघडली. पण बापट काका कायच करूक तयार नाही, कारण त्यांका आपल्या संतानाची गरज होती आणि तो माणूस म्हणालो होतो की ह्या सगळा तुमका सहन करूचाच लागतला. शेवटी बापट काकांचं मित्र चिराग त्यांच्या घराकडे इलो. तेका सुद्धा जबरदस्त धक्को बसलो. इतकं ह्यो सगळं भयंकर प्रकार असत ह्याची तेका कल्पनाच नाही होती. त्यांनी बापट काकांका लगेच सांगितल्यान की हा ताबडतोब थांबवा, आपण त्या माणसाकडे जाऊया आणि तेका विचारूया की नेमका तू काय केलं. ह्या दोघांका कल्पना नाही होती की त्या माणसान एका जिनाक यांच्यासोबत पाठवल्या नव्हतं आणि त्यांनी संपूर्ण आता त्या घरासोबत रंजना यांच्या शरीराचा ताबो घेतल्या नव्हतं आणि तोच या सगळा करत होतो. आणि त्यानंतर जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान बापट काका पूर्णपणे हादरूनच गेले, कारण त्यांची बायको रंजना अचानक एक दिवशी त्यांका सोडून गेली. तिचं मृत्यू झालं. ही घटना इतकी धक्कादायक होती की संपूर्ण गावच हादरून गेलं. बापट काकांका स्वप्नात देखील वाटलं नाही होतं की असं काय प्रकार घडत. आपला संतान वाढवसाठी त्यांनी जा काय कृत्य केल्याने होता त्यात त्यांनी आपल्या धर्मपत्नीकच मारून टाकल्याने ह्यो धक्को इतको मोठो होतो की बापट काकांका था पचाकत नाही. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यांचं मित्र चिराग त्यांका खूप समजावचा प्रयत्न करत होतो की बघ, मी तुका सांगितलेलं आहे, ही काळी विद्या करून कधीच कोणचा भला नाही झाला, तरीसुद्धा तू त्या मार्गाने गेलं आणि आता वहिनीचा ह्या असा झाला. तू चल माझ्यासोबत, आपण त्या आवेशात जाऊन भेटाया
तेका विचार ह्या काय केलं तू, आम्ही काय करूक सांगितलेलं आणि ह्या काय या संकट आमच्या घरावर इलं. पण बापट काका ऐकाका तयार नाही. ते उलट असंच म्हणाक लागले की कदाचित ह्या होणार होता, माका याची कल्पना होती पण मी काय करूक शकले नाही, असं ते काय काय बडबडाक लागले. पण आता जा काय घडाचा त्या घडांतर गेलेला आणि आता त्या परत मागे येणार नाही होता. पण तरीसुद्धा चिराग रागारागात बापट काकांक घेऊन त्या माणसाकडे गेलो आणि तेका तो जाब विचारूक लागलो की ह्या तू काय केलं. पण जसे बापट काका त्या माणसाक जाऊन भेटतात तेव्हा त्यांचा स्वभाव परत बदललो. एवढा सगळा घडांसुद्धा ते कायच त्या माणसाक बोलले नाही. उलट तो माणूस म्हणालो की मी तर माझं काम केलं होतं, कदाचित ह्यांच्याकडसूनच पूजा वगैरे करताना चूक झाली हा. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काहीतरी करूक नाही आणि त्याची शिक्षा त्यांका गावली. आणि ह्या सगळा बापट काकांका पटलासुद्धा. ते म्हणाक लागले माझ्या हातूनच काहीतरी चूक झाली हा, त्यामुळे सगळं प्रकार घडलो, ह्या सगळ्याक मी जबाबदार आहे. त्यांचं मित्र चिराग त्यांका खूप समजावत होतं की असं काही एक नाही, ह्या माणसानं तुमका फसवले ना. पण ते का ऐकाकच तयार नाही. उलट बापट काकांनी पुढे जा काय सांगितल्याने त्या ऐकान त्यांचं मित्र पूर्ण हादरानच गेलो. बापट काका त्या माणसाक म्हणाले की कायव कर आणि माझ्या बायकोक माका परत दे. मी तुझे उपकार कधीच विसराक शकत नाही. माका माझा संतान नको, माका माझी बायको परत आणून दे. ता ऐकान चिराग अजूनच रागावलो. तो बापट काकांका म्हणालो अरे तू काय बडबडतं या, एक चूक तू केलं आणि आता दुसरी चूक करूक जातं. तेवढ्यात आवेशने त्या चिरागका गप्प केल्यान आणि तो म्हणालो बापट काका ह्याच्यावर पण एक माझ्याकडे उपाय. तुमची बायको तर मी परत आणूक शकत नाही, पण बायकोचं आत्मा मात्र तुमच्यासोबत येऊ शकता आणि तो तुमच्यासोबत कायम राहू शकता. शरीर रूपात नाही पण आत्म्याच्या रूपात तो नक्की तुमच्यासोबत राहतलो. ह्या जसा बापट काकांनी ऐकल्याने तसे ते म्हणाले चलात काय करूचं लागात तर सांगा. ह्या ऐकान चिराग तर पूर्ण हादारलो. तेका काय बोलायचा तास सुधरत नाही होता. बघता बघता बापट काकांनी त्याच्याकडसून ह्या सगळं करूसाठी काय करूचं लागात ह्याची मागणी केल्याने त्या माणसान परत अजून कसले तरी विधी आणि सामान बापट काकांच्या हातात दिल्यान. त्यात लाल रंगाचं फडकं होतं आणि त्यात काय काय ठेवलेला होता. तो म्हणालो की ह्या तू तुझ्या घराकडे घेऊन जा आणि मी सांगते ते विधी कर. आणि शेवटी त्या माणसानं जा काय सांगितल्यान त्या ऐकान बापट काकाच्या मित्राक जबरदस्त धक्को बसलो. त्या आवेशने सांगितल्यान की हे विधी खूप भयंकरत. ह्याआधी तुम्ही जे विधी केलास त्याच्यापेक्षा वरचढे विधी असत आणि सगळ्यात शेवटी तुमका बळी देऊचं लागतलो. ह्या सगळा ऐकान बापट काकांच्या मित्राच्या हातपाय थरथर कापाक लागले. तो म्हणालो ओ बापट काका काय या करतास, काय माणसात आस काय, ह्यो माणूस तुमका माऱ्याक घालता आणि अजून तुमका कसा समजत नाही हा. पण तरी देखील बापट काका कायच ऐकत नाही होते. कदाचित आपल्या पत्नीच्या दुःखामुळे ते ह्याच्यासून सावरले नाही आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटत होतं, ज्यामुळे ते ह्या सगळा कृत्य करत होते. नाहीतर असो खयचो माणूस हा जो ह्या सगळा करूक तयार होय. बापट काका या सगळा करूक तयार झाले. त्यांनी सगळा सामान घेतल्याने, सगळे विधी जे काय होते ते लिहून घेतल्याने आणि ते घराकडे येऊक निघाले. वाटेत असताना त्यांचं मित्र चिराग त्यांका म्हणाक लागलो हो या सगळा खूप चुकीचा असं माझं ऐका. आधीच एका चुकीमुळे वहिनी आपल्या सगळ्यांका सोडून गेली आणि आता तुम्ही जर बळी दिलास तर तुमचं जीव जातलो. त्या माणसाक जा वया तर तो मिळवतलो, बाकी तुमचा कायच होतं नाही. जा झाला तर झाला. आता आपण पुढे जाऊया, तुमची सगळ्यांका गरज आहे. हे विधी तुम्ही अजिबात करू नको, ह्या सामान टाकून देवा, आपण नव्यान सुरुवात करूया. त्यांचं मित्र त्यांका खूप धीर देत होतं, ह्या सगळ्यासून बाहेर काढूचा प्रयत्न करत होतं आणि हळूहळू बापट काकांवर त्याचा परिणाम देखील होऊ लागलो. ते सुद्धा हळूहळू सावरले आणि वाटेत चालता चालता त्यांनी आपल्या मित्राक सांगितल्याने की कदाचित तू बोलतो बरोबर हा, ह्यो माणूस आपल्याक फसवता. मी एक काम करतोय, या सगळं सामान वाटेत काहीतरी झाडाखाली पुरतंय, म्हणजे काय आपल्याक भीती नाही. या ऐकन त्यांच्या मित्राच्या थोडं जीवात जिविलं. मग त्यांनी वाटेत एका झाडाखाली तर सगळं दिलेलं सामान जमिनीत पुरल्याने
आणि ते घराकडे जाऊक लागले. आणि घराकडे गेल्यानंतर पाणी वगैरे पिल्याने आणि मग त्यांचं मित्र आपल्या घराकडे निघान गेलो. ते का आपल्या वाटलं की बापट काकांका अखेरीस का होईना कळालं आणि ते या सगळ्यासून बाहेर पडले. बघता बघता 4-5 दिवस निघान गेले. त्याच्या मित्राचं काय त्यांच्या घराकडे येणं जाणं झालं नाही. तो थोडं कामात होतो. पण 4 दिवसांनी जेव्हा तो आपल्या मित्राक म्हणजे बापट काकांका भेटा केलो तेव्हा तो आपल्या घरात येता तेव्हा अचानक एकदम दुर्गंधीचं वास येऊक लागलो. ता बघून त्याने आपल्या विचारल्यान, ओ बापट काका, ह्यो वास कैसून येता? घरात देव वगैरे काय दिसत नाही होते. आणि घरातला ता सगळा वातावरण बघून त्यांच्या मित्राक कळालं की काकांनी परत ती चूक केल्याने त्यांच्या घरातली एक खोली बंद होती. कदाचित त्याच खोलीत बापट काकांनी आवेशने दिलेला ता सगळा काळ्या विद्येचं सामान ज्या झाडाखाली त्यांनी पुरल्याने होतं ता ते काका परत घेऊन इले आणि त्या खोलीत ते मांडून ते सगळे विधी करूक लागले होते अशी शंका त्याच्या मित्रा केली. पण त्यांनी असं सरळ विचारूक नाही. जेव्हा त्यांनी बापट काकांचा निरोप घेतल्याने तेव्हा ते घराच्या बाहेर पडान गोल फिरान ते मागच्या खोलीच्या खिडकीकडे इले. आणि जेव्हा त्यांनी खिडकीसून हात डोकावून बघितल्याने तेव्हा त्यांका जा काय दृश्य दिसलं, जी काय त्यांका भीती वाटत होती ताच घडलेलं. बापट काकांनी ता सगळा सामान त्या खोलीत मांडून सगळे पूजा ते करत होते. ता बघून यांचे हातपाय परत लटपटाक लागले. आपल्या मित्रान परत एकदा चुकीचा पाऊल उचलल्या नव्हता. ता बघून ते तर पूर्ण बधिरच झाले. आता काय करायचं ह्यो मोठा प्रश्न त्यांका पडलो. मित्राक एवढा सांगून सुद्धा समजत नाही. मग आता याच्यासून ते का बाहेर काढायचं कसं कायच ते का मार्ग कळत नाही होतो. पण त्या दिवशी ते आपल्या मित्राक काय न बोलताच निघान गेले. आणि त्याच्या पुढच्या दिवशी ते त्याच्या घराकडे इले आणि ते का म्हणाले की बरा झाला की तू ता काय करूक नाही, कारण ता सगळा कृत्य एकदम वाईट असा. एक आपल्याक शिक्षा मिळाली पण चुकीसूनच माणूस शिकता असा काय काय ते मुद्दामून म्हणाक लागले. जेणेकरून थोडाफार मतपरिवर्तन झाला तर झाला. आणि त्यावर बापट काकासुद्धा असं म्हणत होतं की होय बरा झाला आपण ते वस्तू घराकडे घेऊन येलो नाही. त्यांका कल्पना नाही होती की त्याच्या मित्रांका कळाला की हा सगळा ते करतात आणि मित्रांसुद्धा त्यांका याची जाणीव होऊक देऊक नाही. बघता बघता असेच दिवस निघान गेले. त्यांचा तो मित्र रोज त्यांच्याकडे यायचो आणि त्यांका याबाबत म्हणायचो की आता तू घाबरा नको, मी असं आहे, तुका आता त्या काळी विद्या वगैरे करूची काय गरज नाही, आपण या सगळ्यासून सहज बाहेर पडाक शकतो. तो त्यांका मंदिरात वगैरे घेऊन जाऊक लागलो. ते का आपल्या वाटलं की हळूहळू ते ह्या सगळ्यासून बाहेर पडतील आणि त्या सगळा सामान ते बाहेर फेकून देतील अशा आशेवर त्यांचा तो मित्र होतो. पण बापट काकांच्या मनात काय तर वेगळाच होता. ते पूर्णपणे त्या सगळ्याच्या आहारी गेले होते. ते लपून छपून आपल्याच घरात ती काळी विद्या करूक लागले. त्यांका कल्पना नाही होती की ही काळी विद्या नेमकी कसली असा. त्यांनी जी काळी विद्या घरात करूक घेतल्यानी होती त्या विद्येपायी संपूर्ण गाव उद्ध्वस्त होणार होता. आणि बघता बघता ह्या सगळ्याची सुरुवात देखील होऊ लागली. त्यांच्या आजूबाजूक राहणाऱ्या काही माणसांची तब्येत अचानक बिघडली आणि यात प्रामुख्यान महिलांची संख्या जास्त होती. आणि बघता बघता तीच लक्षणं जी बापट काकांची बायको रंजना ती जशी वागत होती, ती जशी रात्री मोठमोठ्यानं ओरडायची तशीच काहीशी आजूबाजूची बायकासुद्धा करूक लागली. जेव्हा त्यांका समजलं की ही रंजनासारखाच काहीतरी असा तेव्हा ती लोक घाबरली. ह्यो आता काय प्रकार हा? त्यांनी बापट काकांका पूर्णपणे वाईट टाकल्याने सगळ्यांका कळान चुकलं होतं की हे बापट काका आता आधीसारखे राहिले नाहीत. हे अजूनही घरात काळी विद्या वगैरे करतात. ज्या सगळ्याचा त्रास आता गावाक होऊक लागलो. बघता बघता या प्रमाण वाढाक लागल्यामुळे गावकरी खूप घाबरले आणि ह्याच्यावर आता काय करायचं ताच कोणाक समजत नाही होतं. आणि ह्या सगळ्याच्या दरम्यान बापट काकांचा मित्र चिराग ह्यो काही कामानिमित्त बाहेर गावी गेलो होतो. तो आपलं 7-8 दिवसांनी गावात इलो. गावात इल्या ते काही बातमी लागली की गावातले इतर बायकासुद्धा वेड्यासारखे करतात आणि त्यांची अवस्था रंजना वहिनीसारखीच होऊ लागली. ह्या जेव्हा त्याका समजलं तेव्हा तो पूर्णपणे हादरानच गेलो. त्याका कळान चुकलं की बापट काकांनी खूप मोठी चूक केल्याने
म्हणून तो रागारागात बापट काकांच्या घराकडे गेलो. जाऊन बघता तर बापट काका काय घराकडे दिसत नाही होते. त्यांनी हाक मारून बघितल्याने पण त्यांका काय प्रतिसाद येऊक नाही. सगळी दारा खिडके बंद. तसे ते आजूबाजूक चौकशी करूक लागले की बापट काका कोणाक दिसले काय. त्यावर लोक म्हणायची की होय असतात ते अधूनमधून दिसतात घराच्या बाहेर, आम्ही काय त्यांच्याशी बोलत नाही. बऱ्याच लोकांनी त्यांका हडेतडे फिरताना बघितल्याने होतं, पण सगळेजण त्यांच्यापासून लांबच राहूक बघायचे. त्यांच्याशी कोणच संवाद करायचो नाही. आणि हळूहळू गावात अशी चर्चा होऊ लागली होती की बापट काकांका आता या गावाच्या बाहेर काढून टाकायचं. बापट काकांका गावात खूप मान होतो हे आम्ही तुमका पहिलाच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांका असं लगेच बाहेर कसं काढणार. पण त्यांची जी कृत्य होती ज्यामुळे गावात त्रास होत होतो त्यामुळे सगळेजण आता एकत्र येऊन निर्णय घेणारच होते. पण त्याआधी चिराग यांका आपल्या मित्राक जाऊन भेटायचा होता. ह्यावेळेत त्यांनी ठरवल्यान की स्वतःहून ती खोली जबरदस्ती उघडायची आणि सगळा सामान स्वतःच्या स्वतः बाहेर काढून फेकून द्यायचा. कारण इतका समजावूनसुद्धा त्या माणसाक कळत नाही. मग या शेवटचंच पर्याय चिराग यांच्याकडे उरलं होतं. म्हणून ते रागारागात बापट काकांच्या परत घराकडे गेले आणि मोठमोठे दार वाजवूक लागले. त्यांना माहिती होतं की ते अजूनही घरातच असत, मुद्दामून दार उघडत नाहीत. त्यांनी खूप आवाज दिल्याने पण शेवटपर्यंत बापट काकांनी काय दार उघडूक नाही. शेवटी ते गोल फिरान मागच्या त्या खोलीकडे गेले, ज्या खोलीत बापट काकांनी त्या सगळा काळ्या विद्येचं सामान मांडलेलं होतं. जसे ते त्या खोलीच्या खिडकीत जाऊन आतमध्ये डोकावतात तेव्हा त्यांका आतमध्ये जा काय दृश्य दिसलं. त्या दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. ते सगळा तर त्या काळ्या विद्येचं सामान मांडलेलं होतं, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा ते लाल लाल रंगाचा पाण्यासारखं पदार्थ संपूर्ण खोलीत पसरलेलं होतं. ता बघून यांका झटकूच बसलो. कसलोच विचार न करता त्यांनी पुढचा दार तोडल्याने आणि ते घरात शिरले आणि आतमध्ये येऊन त्यांनी ह्या खोलीचं दार उघडल्याने जसे ते त्या खोलीचं दार उघडून आतमध्ये येतात तेव्हा त्यांका ज्या सगळ्याची भीती वाटत होती नेमका ताच झाला. आवेश या काळ्या विद्या करणाऱ्या माणसान त्यांका शेवटी सांगितलं नव्हतं की तुमका बळी देऊचो लागतलो. आणि हडे बापट काकांनी ताच केल्याने त्यांनी स्वतःचं थंय बळी दिल्याने होतं. म्हणजे आतापर्यंत लोकांका जे बापट काका बाहेर फिरताना दिसत होते ते बापट काका नाही होते, तो काहीतरी भलतंच प्रकार होतो. कारण त्यांका मरण 4 दिवस उलटान गेल्यासारखे वाटत होते. ह्या जेव्हा सगळ्या गावकऱ्यांका कळालं तेव्हा सगळे गावकरी पूर्ण चाटच पडले. कोणाकच काय बोलायचं ता सुधरत नाही होता. संपूर्ण गाव हादरून गेलेला. सगळ्यांची झोप उडान गेली होती की बापट काकांनी ह्या सगळा काय केल्याने, ह्या कसला कृत्य करून ते बसले. मग ताबडतोब काही गावकरी आणि चिराग कसलंच वेळ न घालवता त्या आवेशाकडे धावत गेले, कारण त्यांनीच ह्या सगळा कृत्य केल्या नव्हता. पण जसे ते त्याच्याकडे जातात तर तो थंय नाही होतो. तो खैतरी आधीच पळान गेलेलो आणि तो खय गेलो याचं कोणाकच अतोपत्तो नाही. मग आता ह्याच्यावर काय ना काय उपाय गावकऱ्यांका काढूचंच होतं. मग लगेचच लांब लांबसून काही चांगले तांत्रिक बोलवण्यात दिले आणि त्या सगळ्यांनी खूप प्रयत्न केल्याने आणि थंय आपले कसले कसले विधी केल्याने आणि खूप अथक प्रयत्नानंतर जा काय बापट काकांच्या घराकडसून सुरू झाला होता, जी शक्ती बापट काकांच्या घरात ताबो मिळवून संपूर्ण गावाक पोखरूक निघाली होती, त्या शक्तीक अखेरीस त्या तांत्रिकांनी मिळान त्याच घरात बांधल्याने आणि त्या घर पूर्णपणे बंदिस्त करून टाकल्याने. या सगळा झाल्यानंतर ते असा म्हणाले की तो जो कोण होतो ज्यांनी ही काळी विद्या गावात सोडल्यान त्यांनी आपल्या अंगावरचं जो जीन होतो तो ह्यांच्या अंगावर सोडल्यान. आणि हे जीन इतके भयंकर असतात की ते सगळा उद्ध्वस्त करून टाकतात. जेव्हा त्या आवेशाक समजला की हो जीन आता आपल्याक मारून टाकतलो तेव्हा तो अशा माणसाच्या शोधात होतो ज्या माणसाच्या पाठी तो त्या जिनाक सोडूक शकता. आणि हे जीन सहसा कधी माणसाक सोडत नाही. त्या माणसाकडसून काहीतरी चूक झाली असतली ज्यामुळे तो जीन त्याच्या मागार होतो. आणि खूप वर्षांपासूनचं ताकदवर असं जीन होतं जो सहसा सोडणारं नाही होतं. पण हे बापट काका स्वतःहून त्या माणसाकडे गेले आणि स्वतःहूनच
ता सगळा सामान घेऊन घराकडे येले. म्हणजे त्याने जिनक आमंत्रण दिल्यान आणि तेका लागणारे सगळे भोग वगैरे ते देत होते, ज्यामुळे ते जिनने आवेशका सोडल्यान आणि बापट काकांका पकडल्यान आणि सगळ्यात पहिलं त्यांनी त्यांच्या बायकोक संपवल्यान आणि अखेरीस बापट काकांका संपवल्यान आणि आता तो संपूर्ण गावाक संपवूक निघालो होतो. पण त्या तांत्रिकांका बोलावून ह्यो सगळं भयंकर प्रकार थांबवण्यात इलो आणि त्या घर कायमचं बंद करण्यात इला. ती शक्ती, तो जिन त्या घरात बांधलो गेलो. गावकऱ्यांका सक्त ताकीद देण्यात इली की ह्या घराच्या अवतीभोवती अजिबात फिरायचं नाही ना चुकानसुद्धा घराच्या आतमध्ये जायचं. ह्यो जिन जर बाहेर इलो तर मग परत संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकूक शकता. त्या भीतीन सगळे लोक त्या घरापासून 4 हात लांबच राहावं लागले. त्या घर पूर्णपणे ओस पडलं. पण त्यानंतर गावाक परत कधी असो त्रास झालो नाही. सगळी लोक ज्यांका थोडी थोडी लागण झाली होती ती बरी झाली आणि त्या सगळ्या मोठ्या संकटातून सुटली. पण बापट काकांनी जो काय प्रकार केल्याने होतो तो मात्र गावकरी कोणच विसराक शकत नाही. एका चुकीमुळे त्यांच्या हातून पुढे पुढे जा काय वाईट घडत गेला तर इतक्या भयंकर होता की त्याचा आपण विचार करून सुद्धा भीती वाटतं. तर अशी काहीशी त्या गावात घडलेली एक भयंकर घटना होती जी आज मी तुमका सांगितलंय. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, अशी काहीशी होती ह्या गावातली एक भयंकर घटना जी तुमका कशी वाटली आणि याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्याच्यावरसून तुमका अंदाज येईलच असत की ही काळी विद्या करणं किती धोकादायक असू शकतं. ती नक्कीच आपल्या जीवावर बेततं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींपासून 4-5 हात लांबच राहिलेला बरा असतं. बापट काकांकडसून एक चूक झाली आणि ते त्या सगळ्या दलदलीत अडकत गेले आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केल्याने आणि त्यासोबत त्या गावसुद्धा पूर्ण उद्ध्वस्तच जाणार होतं. पण ते थोडक्यात वाचले. तर तुमका हे अनुभव आवडलो असत तर नक्की लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी रात्री 10:30 वाजता.